हाय गाईज, तर आज आपण बनवणार आहे पाटोड्याची भाजी. चला तर आपण बघू. पहिले तर मी इथं कांदा कापून घेतलेला आहे. कांदा तव्यावरती लाल करून घ्यायचा आहे. कांदा लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खोबरं वगैरे जे लसूण वगैरे असतो तेही टाकून लाल करून घ्यायचं आहे. ॲक्च्युली पाटोड्याची भाजी मला लग्नाच्या आधी माहीत नव्हती. लग्नाच्या नंतर मला माहीत पडली पाटोड्याची भाजी. आणि प्लस मी खाल्ल्यानंतर आमच्या मावशी होते, वर्षा मावशी म्हणून, त्यांच्या घरी मी पहिल्यांदा म्हणजे त्यांच्या हाताची मी पहिल्यांदा खाल्ली होती ही भाजी. पण तेव्हापासून मला जाम आवडते ही भाजी. गाईस कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला ही भाजी आवडते. तर मी इथं खोबरं वगैरे टाकते ना आता थोड्या वेळाने. ह्याच्यामध्ये खोबरं पण आपल्याला लाल करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथं बेसन घेतलं आहे थोडंसं. हे मी ॲक्च्युली ओलं खोबरं घेतलं. आपण सुकं खोबरं घेतलं तरी चालेल. ओलं खोबरं पण चांगलं लागतं. बघू शकता आपलं खोबरं पण इथे लाल होत चाललेलं आहे चांगल्या प्रकाराने. ॲक्च्युली ओलं खोबरं घेतल्यानंतर ओलं खोबऱ्याला थोडा टाईमच लागतो लाल व्हायला. जे सुकं खोबरं आहे ना ते लवकर हे होऊन जातं. ओल्याला कसं ओलं असतं ना, ते ओलसर असतो त्याच्यामध्ये, त्यामुळे त्याला खूप टाईम लागतो शिजायला आणि काळं व्हायला. 5 ते 10 मिनटं माझ्या ह्याच्यामध्येच घेतो. त्यानंतर मी खोबरं वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे. मग इथं मी मसाला जे आहे तो थोडा थंड व्हायला ठेवलेला आहे. 5 मिनटं थंड झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जिरं, परत आपलं अद्रक ते टाकणार आहे. अद्रक आणि जिऱ्याची टेस्ट वेगळीच लागते भाजीमध्ये, तर एकदा तुम्ही ट्राय करा ही गोष्ट. मग याला आपण बारीक करणार आहोत. बारीक केल्यानंतर गॅसवर ठेवली मी कढईवरती तेल वगैरे टाकलं, कढीपत्ता तडक्याला टाकला. त्यानंतर आपला मसाला टाकला. मसाल्यात थोडं पाणी वगैरे टाकून शिजायला सोडलं. ॲक्च्युली आम्ही घाटी मसाला टाकतो. कोणाकोणाला घाटी मसाला माहिती ते कमेंटमध्ये सांगा आम्हाला. घाटी मसाला ह्याच्यामध्ये टाकतो. घाटी मसाला टाकल्यानंतर आपल्याला कोणत्याच मसाल्याची गरज नसते ह्याच्यामध्ये टाकायला. म्हणजे आपला धना पावडर किंवा काय बोलतात त्याला, खडा मसाला वगैरे जे काय असतात ना, ते सगळं काही टाकायची गरज नसते. कारण की घाटी मसाल्यामध्ये ते सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे मी फक्त आमचा घाटी मसालाच टाकते, बाकी काहीच नाही टाकत. ना कोणता एव्हरेस्ट मसाला, चिकन मसाला, मटन मसाला. मी चिकन आणि मटनमध्ये सुद्धा कोणता मसाला यूज नाही करत, फक्त घाटी मसालाच यूज करते.
मसाल्यामध्ये आपण थोडंसं पाणी वगैरे टाकून त्या मसाल्याचं पाणी जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत खूप चांगल्या प्रकारे त्याला शिजवून घ्यायचं. ॲक्च्युली तर मी तेल कमी यूज करते कारण की माझ्या मिस्टरांना जास्त तरी नाही आवडत आणि माझं असं आहे की मला तरी असल्याशिवाय भाजी खाऊशी नाही वाटत, पण तरी पण त्यांच्यासाठी सॅक्रिफाईस करावे लागते ते तरी, त्यामुळे मी तेल इथे कमी यूज केलेलं आहे गाईस. आपल्याला आपल्या हिशोबाने आपण म्हणजे ज्यांना तरी आवडते एकदम असं तिखटदार तरी दिसायला तर ते तेल जास्त यूज करू शकतो, पण जास्त तेलसुद्धा आपल्या सेहतसाठी चांगलं नाही. मग इथं मी थोडासा मसाला काढून ठेवला होता ते बेसनमध्ये मिक्स केल्यानंतर त्यांना मी मळून घेतलं चांगल्या प्रकारे, एक गोळा बनवून घेतला त्याला मळून. अशा प्रकारे गोळा बनवून घेतला. मग त्याला थोडा वेळ मी म्हणजे त्याला जो मसाला आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे न्यायची आणि मुरायसाठी मी त्याला पण बाजूला ठेवून दिलं. जोपर्यंत आपला मसाला शिजवते तोपर्यंत ते आपलं साईडला ठेवलेलं. आता आपण एकदा पुन्हा आपला मसाला थोडा चेक करून बघू आपला शिजला आहे का नाही. इथं आपला मसाला शिजते बघा, पाणी अजून थोडंसं आटलेलं आहे, अजून पूर्ण मसाला शिजला नाही. त्यानंतर मी अजून 10 मिनिटांनी परत आपण खोलून चेक करायचं. हे बघा पाणी आटत चाललेलं आहे. त्यानंतर मी ह्याच्यात थोडं पाणी टाकलं आणि याला उकळी येऊन दिली. म्हणजे उकळी आल्यानंतर ह्याच्यात आपली जी पाटोळी आहेत ना ते आपण ह्याच्यामध्ये सोडायची, कारण की आपण असं सोडले तर ते पूर्ण हे होऊन जातं, काय बोलतात त्याला, बेसन जे आहे ना ते पूर्ण भाजीमध्ये पसरून जातं. त्यानंतर मी इथं पाटोळी लाटायला घेतली आणि त्याला एक शेपमध्ये कट केला. ॲक्च्युली ते आपल्यावरती, आपण काय लोक असे असतात की त्याला गोलसुद्धा करून असं हाताने गोल करूनसुद्धा टाकू शकतो, पण मला असा शेप आवडतो त्याच्यामुळे मी त्या शेपमध्ये त्याला बनवला. आणि भाजीला चाकून इथं ठेवणार, चाकूने त्याला असं कट करून घेतलं. नंतर त्याचा शेप रेडी केला. हां दे तो ठेव. एकदा असा शेप मी त्याला एक रेडी केल्यानंतर मी ते शेप एक करून भाजीमध्ये सोडल्यानंतर भाजीला बघा इथं उकळी आलेली होती, म्हणून मी ह्याच्यामध्ये डायरेक्ट टाकलं ते पूर्ण. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकली, कारण की जेव्हा आपण
उकळी येते भाजीला त्या टायमाला आपण कोथिंबीर टाकली ना, कोथिंबीरचा मग स्मेल खूप छान होतो भाजीमध्ये गाईस. त्या ट्राय करून बघा. हे बघा आपली पाटोळी कशी शिजते ह्याच्यामध्ये. एक 10 मिनटं फक्त ह्याच्यामध्ये आपल्याला पाटोळी शिजवायची आहे. आणि हा रस्सा आत्ता तुम्हाला असं एकदम पातळ दिसत असेल, पण थोड्या वेळानंतर हा रस्सा घट्ट होऊन जातो. मी सर्व केल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेन.